असं आहे की 15 दिवसापूर्वी मला एक फोन आला. आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड, त्यांच्यावरती त्यांच्याशी ते बोलले. तर त्यांनी सांगितलं काय करणार ते सांगा, बोलतो सांगा. मी साहेबांना देतो, तुमचं काम काय ते सांगा. त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना? हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे. तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर. तर ती वाचवायची असेल तर मी मदत करू शकतो तुम्हाला. मग ते संतोष गायकवाडांना साहेबांशी बोलून घेतो. तर आणि म्हणजे असा फोन आहे. मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे? आपण त्या काय तो बडा उदासीन आखाडा, तिथे आपण त्या बाबाने बोलवलं. त्या दिवशी मी गेलो होतो. काय आणि काय नाव त्याच्या कार्यकर्त्यांचं आपलं, त्या कैलास जोगे यांनी. त्यांनी बघितलं असेल, त्यांना तो माझंच मंगळ वाटलं असेल, काय वाटतं ते त्यांचं ते हे आहे. त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले असं दिसतंय मला. काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे, तो फक्त भोजपुर फार्म आहे आणि त्याच्या 10-12 वेळा झडत्या झाल्या, सगळं झालं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे. ही काहीतरी गडबड आहे. मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा. परत त्याला फोन येत राहिले. मग आम्ही ज्या CPला, कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की हे असं सारखे फोन येत आहेत आणि तुम्हाला मी सांगतो की मला तुम्ही पैसे द्या, म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो. मग रेट पण पडणार नाही, काही पडणार नाही तुमच्यावर, तुम्हाला पैसे लागतील. मग ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी जे आहे याच्याकडून ते सगळं मागवून घेतलं, काय आहे ते रेकॉर्डिंग वगैरे आणि केलं होतं ते सगळं. आणि पुन्हा ते फोन येत राहिले. पण त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली. आणि 1 कोटी रुपये त्याने मागितले वगैरे. नंतर मग आम्हाला असं कळलं की काल मग ठरलं यांचं आणि त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं, काय कुठे धरमपूर, हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी, धरमपूर आहे. मग त्या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली. आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. काय ती पैसे घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली. आजूबाजूला ते लोक होते. मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या, डावीकडे वापरून अशा 2-4 ठिकाणी ते वळवत तेव्हा ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे ते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे, यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे. त्याप्रमाणे हे केल्यानंतर मला असं कळलं यांनी जे सांगितलं तो चांगला ग्रॅज्युएट पोरगा आहे वाटतं. आणि नोकरी धंदा नाही आहे, परिस्थितीने गांजलेलं आहे. कोणाकडून तरी ते ऐकलं असेल. ते भुजबळांना तिकडे म्हणलं आहे, फार गपचूप भुजबळ येतात, गपचूप बसला पोलिसांनी ते कुठेही गपचूप जाऊ शकतो. मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली. आपलं म्हटलं एवढा बंगला आहे, तेवढा पैसा आहे, तिथे आता हे आहे ना. आणि मग म्हटलं सर आपलं कुठं बंगला नाही, काही नाही, काय
कशाला डोक्याला ताप देत होता पोलिसामध्ये हे सगळं. ते आपण काल पकडला कोणत्या तर काय त्या केस वगैरे चालवली.